नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया आणि निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. मागे एवढी सगळी धावपळ आहे, आम्ही हार्डली एका दिवसाच्या ट्रिपवर चालू, त्याचा एवढा सगळा गोंधळ चालू आहे. हाय कर दादा, पहिल्यांदा दादा व्लॉगमध्ये आलाय. ती गौरी, इकडे ह्या बायकांचं किचन काही संपेना. हाय कर आई, ही माझी मम्मा. ही आमच्या घरची एकुलती एक सून. चला असे कपडे घालून फिरते सगळ्यांसमोर. हाय कर, हाय कर गौरी. हाय कर गौरी. चला. आणि ही माझी मावशी. तर फायनली हो नाही करत करत आणि खूप आट्यापिट्या करत आम्ही निघालोय. वाटलंच नव्हतं ही ट्रिप होईल आमची. आम्ही खूप पाया बिया पडून निघालोय सगळे, बट फायनली निघालोय. इकडे मागे वहिनी ते, पुढे एक गाडी आहे, मागे एक गाडी आहे, अजून एक गाडी येते. से हाय गब्या. सगळ्यांना वाटतं गौरी माझी आहे आणि सखी वहिनीची आहे. त्या दोघी मॅचिंग पण आहे आणि अशी पण गौरी माझ्यासारखी दिसते बऱ्यापैकी. हा आमचा जुईड आहे जो पण मला मॅच करतोय आज. दादा तुला काही बोलायचं, तू कधी बोलत नाही काही. हा थोडा दादा माझ्या ब्लॉगिंगच्या खूप विरोधात होता. आता थोडा सपोर्ट करायला लागलाय, पण आज मी त्याला दाखवायचा प्रयत्न करेन बऱ्यापैकी. तर आम्ही हे स्टेकेशन प्लॅन केलं होतं नाशिक जवळच एक वाडीवरा म्हणून आहे, तिथल्या कोकोनट काउंट्री रिसॉर्टला. फर्स्ट आम्हाला वाटलं होतं व्हिला आहे, बट तिथे जाऊन कळलं की रिसॉर्ट आहे. बट ओके, आम्ही गेलो होतो एक दिवसाच्या स्टेला आणि आमचं सामान इतकं सगळं होतं की आम्ही एकमेकांकडे बघून हसत होतो की भाई घरात कोणाचं लग्न विघ्न आहे की काय. ॲज युजल माझी छोटी मावशी जी प्रत्येक कार्यात लेट असते, आजही ती लेट झाली. सो ती आल्यानंतर सगळ्यांनी असं टाळ्या वाजून तिचं स्वागत केलं. साईडला काहीतरी होतं आणि गाणे चालू होते. सो पप्पाने रिंकू मावशीला डान्स करायला इतका आवडतो की त्यांनी ते लगेच सुरू पण केलं. आम्हाला स्विमिंग पूलमध्ये 1-2 रील काढायची होती, तर मी सगळ्यांना इथे डान्स शिकवत होती आणि इतकं सरप्राइझिंगली पहिल्याच टेकमध्ये सगळ्यांनी इतकं छान केलं की मला एवढं छान वाटत होतं. बट हा रील काय आम्हाला करता आला नाही, कारण एक बाहेर एक आत असं करता करता, बट स्टील ह्या मेमरीज माझ्याकडे राहिल्या. जेवण जे होतं ते नॉनव्हेज आणि व्हेज दोघंही होतं, सकाळी आणि संध्याकाळी. तर नॉनव्हेज वाले तर खूप खुश होते. व्हेज इज ओके ओके. त्यात डेझर्ट नव्हतं, सो डेझर्ट आम्ही स्वतःहून घेऊन गेलो होतो. सगळा मस्त निवांत कारभार चालू होता. जसं आम्हाला हवं होतं, जसं आम्ही प्लॅन केलं होतं, सगळं अगदी छान तसंच चालू होतं. आम्ही 2:30 वाजताच पूलमध्ये उतरला. आई आणि त्यांची अजिबात इच्छा नव्हती पूलमध्ये उतरायची ऊन करत. बट जेव्हा त्या पूलमध्ये उतरल्या ना, आई, मामी, मावशी, बापरे! सगळ्यात जास्त मजा त्यांनी केली. त्यांना बाहेर निघायची सुद्धा इच्छा होत नव्हती. आम्ही खूप मजा मस्ती करत होतो पूलमध्ये. सखी आणि सियाला आम्ही ट्यूब पण घेऊन गेलो होतो, बट स्टील त्या अशाच खूप मजा करत होत्या. सखीला तर इतकं हातपाय मारायची इच्छा होती ना पाण्यात, जसं की तिला स्विमिंग येतं या टाईप तिचं काहीतरी चालू होतं. तिला आम्ही थोडं आत बाहेरही करत होतो. मला घरच्यांनी सगळ्यांनी प्रचंड सपोर्ट केलाय सखीला सांभाळायला. कंटिन्यू सखी फक्त माझ्याकडे असं कधीच झालं नाही. ती पाण्यात पण सगळ्यांकडे होती, ती बाहेर पण सगळ्यांकडे होती. आणि हे जे बघताय ना, याच्यासाठीच ट्रिप प्लॅन केली होती. सगळे इतके जास्त खुश होते. दादा वहिनी तर मला खेळता म्हणून किती वेळ सखीला बाहेर पण घेऊन बसले होते. ती रडायला लागली की तिला थोडं बाहेरही न्यायचं ते. सो जी काही फॅमिली असते ती अशीच असते. त्यानंतर सखी आणि सिंहासाठी झोळी बांधायला वहिनी इतकी तत्पर होती की ती इतकी ओल्या अंगाने बाहेर गेली. पटपट तिने त्यांचं सगळं आवरलं. सखी तर काही झोपली नाही, सिंहा झोपली. सखी पुन्हा एकदा पाण्यात उतरली. मला सगळे म्हणत होते, "अगं काय तुझी लेक आणि तू आते." तर मी सांगत होती, "बघा तिथे माझी भाऊजाई आहे जी सगळं करायला तयार आहे." प्लस माझा दादा सुद्धा होता. आम्ही पाण्यात भयंकर मजा केली. मेन म्हणजे घरच्यांनी मजा केली. त्यांच्यासाठी आम्ही प्लॅन केलं होतं आणि ते तुफान मस्ती मजा करत होते. यात काय आमचा आनंद होता. आम्ही एक रील शूट केलंय, जे मी लवकरच पोस्ट करायचं ट्राय करेन. हा डान्स मला सगळ्यांना शिकवताना इतकी मजा येत होती. लेडीज तर सगळ्या शिकून गेलेल्या होत्या, बट माझे जे काका लोकं होते त्यांच्यासाठी तर मला असं होत होतं, की अरे करा, करा, करा आणि त्यांनी सगळ्यांनी इतकं छान केलं, की मला असं वाटत होतं चलो सफल हो गया. दादा पण माझा इतका ॲक्टिव्ह नसतो. ही इज व्हेरी शाय पर्सन, बट स्टिल त्याने पण खूप जास्त मजा मस्ती केली इथे. सखीला भूक लागली होती म्हणून मी पूलमधून लवकर बाहेर आली आणि बाहेरून बघते तर माझा अवतार प्रचंड वाईट झालेला होता. सगळे मस्त रेन डान्स करत. तेव्हा म्हटलं होतं सगळं शूट करू, हे शूट करू, ते शूट करू, पण पाण्यात खेळण्यात इतका वेळ गेला. एवढं कडक उन्हात आम्ही पाण्यात उतरलो होतो, पण इतकी भयंकर मजा केली आहे. आता आम्ही डॅमवर जाणार होतो, बट इथे एवढं सगळं छान आहे तर म्हटलं इथेच क्रिकेट वगैरे खेळू आणि इथेच मजा करू. आईने पहिल्यांदा असं वन पीस घातलं आणि मी बळजबरी घालायला लावलं आहे तिला. मी एकटीच गटात न बसणार आहे, कारण मी थोडं सॅक्रिफाईस केलं आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, उतना चलता है. नंतर आम्हाला काही फॅमिली फोटोज काढायचे होते आणि त्याच्यासाठी इतकी भळबळ सुरू होती सगळ्यांची. या सगळ्यांनी सेम ड्रेस मागवलेले होते. माझ्याकडेही होता, बट
थोडी गडबड झाली. सो म्हटलं जाऊ द्यात. हे मला फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी इतका त्रास दिला ना, मी कॅमेरा घेऊन उभी राहिली, की मामा, मावशी कोणीतरी यायचं. कपल फोटो काढायसाठी ते इतके सगळे एक्साइटेड होते आणि मला त्यांचे इतके सगळे रील काढायचे होते, बट यांनी मला फोटोच्या नादात काहीच करू दिलं नाही. मस्त फोटोशूट केलं, एकदम रिलॅक्स बसलो होतो. दादा ते आधी क्रिकेट खेळायला गेले. त्यांचं बघून मग आईन ते सुद्धा क्रिकेट खेळायला गेले. माझ्याकडे नेमकी सखी झोपून गेले, त्याच्यामुळे मला क्रिकेट खेळता आलं नाही. एल्स मला पण क्रिकेट खेळायला खूप आवडतं. हे सगळे मस्त एन्जॉय करत होते. सियाचा पण बर्थडे येतोय 1 मेला आणि काकांचा 50वा बर्थडे झाला, ज्याला आम्हाला जाता आलं नाही. सो आम्ही अगदी छोटंसं सेलिब्रेशन केलं. अशी मस्त एंट्री केली सियाची आणि सियाला पण इतकं छान वाटत होतं. ती स्वतःच टाळ्या वगैरे वाजवत होती. खूप काही असं खास डेकोरेशन वगैरे नव्हतं, बट सगळे सोबत होते म्हणून खूप छान सेलिब्रेशन होतं. मला खूप नंतर लक्षात आलं, की अरे आपण ब्लॉगमध्ये येतच नाहीये, आपण स्वतःला घेतच नाही. आपण सगळं बॅक कॅमेराने शूट करतो. छान बर्थडे सेलिब्रेशन करून आम्ही आता संगीत खुर्ची खेळायला चाललो. तिथे खुर्च्या वगैरे मांडल्यात. सखी झोपली आहे. सखी इतकी दमली की सखी झोपली आहे. सो तिचे मनू मावशी आणि पिऊ मामा मस्त तिला छान सांभाळत आहे. मी त्यांचं एक बाईट घेते. त्यांना खूप इच्छा असते ब्लॉगमध्ये यायची. क्रिकेट आणि बरेच बैठे गेम खेळल्यानंतर ना वहिनीची इच्छा होती की सगळ्यांनी मस्त संगीत खुर्ची खेळावी. सो आम्ही मस्त खांद्याशी गाणे लावले आणि मस्त खेळायला लागलो. पप्पा तर माझी मॅच बघता बघता खुर्चीवर बसायचे आणि उठायचे. मला असं झालं होतं की पप्पा तुमचं काय चालू आहे? आणि मी खूप दिवसांनी खेळले की आणि मी खूप रिलॅक्स होते कारण सखी झोपलेली होती. सखी जागी असते मला एवढं खेळता आलं नसतं. बट सखी नव्हती त्यामुळे मग मी छान रिलॅक्स प्रकारे खेळत होती. आणि डान्स आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडतो. सो सगळे मस्त फिरता-फिरता डान्स करत होते. हे काही शूट संतोषने घेतले. सो स्वतः आउट झाला, बट त्याने माझ्या व्लॉगसाठी काही शॉट्स घेतले. बट इथे प्रत्येक फॅमिली मेंबर इतकी मजा करत होते, जसं प्रत्येकाला जिंकायचं होतं. प्रत्येकजण लहान झालेलं होतं हे खेळता-खेळता. माझ्या मम्माला तर मी इतकं ॲक्टिव्ह कधीच बघितलं नाही असं डान्स करताना, खेळताना वगैरे. बट तिने पण मजा केली. सो माझ्यासाठी सगळं खूप पैसा वसूल होतं. आमचा जुईला जिंकला होता संगीत खुर्ची आणि आता गाणे चालूच होते. तर म्हटलं संगीत खुर्ची बंद करू आणि आम्ही सगळ्यांनी मस्त ताल धरला होता. सगळे नाचत होते. कारण आमच्याकडे ना मागच्या 2-2.5 वर्षात लग्न 2-2.5 वर्ष काय 4-4.5 वर्षात लग्नही झालं नाहीये. सो असे सगळे एकत्र येऊन खूप नाचलोही नाहीये. तर म्हटलं लावा गाणे. कारण की आमच्या आयुषचं लग्न राहील ते पण त्यात 4-1 वर्षांनी राहील नंतर. तोपर्यंत काय वाट बघता. सो मस्त धुमाकूळ घालत होतो. माझ्या वहिनीला अजिबात डान्स करता येत नाही. मावशीला डान्स करता येत नाही. पण त्या खूप छान नाचत होत्या. ट्राय करत होत्या. आणि हे आय थिंक 1-1.5 वर्षानंतर झालंय कारण माझ्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान असं काही प्लॅनच केलं नव्हतं. सो लास्ट आम्ही 2023ला गेलो होतो ना, तर डायरेक्ट 2025ला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या-उठल्या सखीने आणि सियाने मामाला आणि दादाला धरलं आणि त्या कंटिन्यू फिरत होत्या. त्यांनी पूर्ण ट्रिपमध्ये दादाला खूप त्रास दिलाय दोघींनी. मामा आला होता. मामा 1च तासासाठी आला होता. सकाळचे सगळे म्हणजे बरेच जण पूलमध्ये पुन्हा उतरले. मला तर अजिबात इच्छा नव्हती उतरायची कारण परत आवरा आणि परत सखीचं सगळं बघा. म्हटलं नको, नको, नको. सो मी नाही उतरले. सो ट्रिप ऑलमोस्ट आवरत आली. आम्हाला चेकआउट करायचंय आणि घरातली लोक जर तुम्ही तिकडे बघत असाल सगळी फोटो काढण्यात इतकी जास्त बिझी आहे. माझा नवरा नाही त्यामुळे मी जरा शांततेत बसली आहे. ऑल अबाउट हॉटेल मी तुम्हाला सांगतेच डिस्क्रिप्शनमध्ये नक्की कसं होतं काय होतं ते तुम्हाला पण एक्सपिरियन्स मिळेल. बट यांचं काय करावं म्हणजे हे आम्ही एवढे फोटोसाठी वेळे नाही एवढे हे आणि तिकडे माझे दादा वहिनी तर बघा दिसतं की नाही माहित नाही. हा ते बघा आणि सखीला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. सखीला मामा आणि फक्त बाबाशी घेणं देणं आहे. त्यांच्यासोबतच खेळते. आता तिला दीदी मामा आणि मावशी भेटले त्यामुळे तिला तर अजूनच माझ्याशी घेणं देणं नाही राहिलंय. बट मला यांचं इतकं हसू येतंय सगळ्यांचं. ते लिटरली मागच्या 1 तासापासून तिथे उभे आहेत. त्यांना प्रत्येक पोजमध्ये फोटो काढायचा आहे इन्क्लुडिंग माझी मम्मी पप्पा मामा मामी मावशी सगळे संतोष बिचारा काम झालाय. त्यांचे फोटो काढत काढत मी थोडे काढून आली. बट त्यांचं हौसच संपेना म्हटलं चला आपण थोडं बसूयात. ओ गो बाई चांगली ट्रिप प्लॅन केली आणि सगळा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून सगळ्यांनी ते माझा आणि आयुषचा असा छोटे छोटे गिफ्ट देऊन सत्कार केला. म्हणजे सगळे आमची मजाच घेत होते की तुम्ही 1-1.5 महिन्यापासून किती आरडाओरडा करत होते पूर्ण ग्रुपवर. पण आम्हाला पण छान वाटलं की चला यार आमच्या थोड्या मोठ्या प्रयत्नांमुळे सगळे एकत्र आले. सगळ्यांनी इतकी मस्त मजा मस्ती केली आणि जे आहेत ना आमचे सिनियर वाले सगळे सिनियर सिटीजन ते तर सगळ्यात जास्त मजा करत होते.
तिथून निघालो आणि आम्ही गेलो होतो कावनाईला, जिथे गजानन महाराजांच्या समाधीचं मंदिर आहे आणि सगळे तिथे गजानन महाराजांचे भक्त आहे. सो आम्ही मस्त तिथे जाऊन पूजा वगैरे केली. तिथून निघालो आणि आम्ही कावनाईला अजून एक तीर्थक्षेत्र आहे तिथे गेलो आणि अशी फायनली आमची ट्रिप संपवली. तर काल आम्ही रिसॉर्टवरनं परत आलोय, सगळे आपल्या आपल्या घरी गेलेले आहेत आणि इतकं थकल्यासारखं झालं होतं. म्हटलं मी काल काही शूट नाही केलं. आज मी कालच ब्लॉग एंड करणार होती बाय द वे रिसॉर्टमध्ये, पण मला तुम्हाला थोडं सांगायचं होतं रिसॉर्टबद्दल. आम्ही जे रिसॉर्टला गेलो होतो त्याचं नाव होतं कोकोनट काउंट्री. रिसॉर्ट खूप मस्त आहे, बट आम्ही विला बघून गेलो होतो. आम्हाला वाटलं 6 BHK विला आहे, बट ते विला नाही आहे, ते रिसॉर्ट होतं. ते तिथे गेल्यावर कळलं. जो फोटो आला होता तो बंगल्याचा आला होता, बट त्या रूम डिवायडेड होत्या. त्या बंगल्यात 2च रूम होत्या. सो आम्ही सगळे डिवाइड झालेलो होतो. ते आम्हाला नको होतं, आम्हाला सगळं एकत्र हवं होतं. स्टील आम्ही खूप मजा केली आहे, खूप जास्त. अबाउट सर्व्हिस तर बेसिक जसे टॉवेल पेस्ट वगैरे प्रोव्हाइड करतात ते केलेलं नव्हतं. अदर दॅन दॅट नॉनव्हेज फूड खूप छान होतं असं सगळे म्हणत आहेत जे नॉनव्हेज खातात ते. व्हेज वॉज ओके, वाईटही नव्हतं आणि खूप भारी पण नव्हतं, ओके होतं. सो आणि त्याची कॉस्ट होती 1800 रुपये पर पर्सन. सो त्यामुळे ते ओके होतं. बट स्टील तुम्हाला जर अजून छान बघायचं असेल नाशिकच्या आसपास तर तुम्ही बघू शकता, कारण आमची थोडी किचकिच पण झाली. फूड अनलिमिटेड असताना सुद्धा थोडी कटकट झाली. म्हणजे मालक नाही किंवा ते केअरटेकर नाही, बट तिथे जे कामाला आहेत त्यांच्याशी जरा बाचाबाची झाली, कारण ते लिटरली जेवण देताना थोडं इकडे तिकडे बघत होते. सो आम्ही मालकाशी बोललो, त्यांनी आमची सगळी नीट सोय पण करून दिली. बट स्टील थोडासा असं म्हणजे 2 देईल मी आउट ऑफ 5 या टाईप काहीतरी होतं. बट स्टील फॅमिली गेलो होतो म्हणून आम्ही खूप मजा केली. आम्ही काही तिथे फक्त खायला प्यायला गेलेलो नव्हतो, आम्ही मज्जा करायला गेलो होतो आणि ती आम्ही तुफान केली आहे, म्हणून इतकं काही वाटलं नाही. मला घरच्यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. मला असं वाटलं होतं सखीला सांभाळायला मला जरा जड जाईल, बट सखी सगळ्यांकडे गेली, सगळ्यांनी सखीला घेतलं. पूलमध्ये पण मी किती वेळ होती, दादा वहिनी म्हणा, संतोष, पप्पा, मम्मी, मावशी, सगळ्यांनी सखीला घेतलं होतं. त्यामुळे मला असं खूप जास्त लोड अजिबात आला नाही आहे. कशाचा आवाज येतो? मला वाटलं फॅनचा आवाज येतो. सो मस्त ट्रिप झाली. फोटोज माझे खूप कमी आले, कारण मी जेव्हा पण ब्लॉग शूट करायला किंवा नॉर्मल सेल्फी काढायला पण कॅमेरा वर केला का पुढे एक जोडपं असायचं, ए फोटो काढ. बट मेन जे होतं ना, ही जी ट्रिप होती अरेंज, ही ट्रिप मी आणि आयुष मागच्या 1-1.5 महिन्यापासून अरेंज करत होतो. खूप अवघड असतं फॅमिलीला कन्व्हिन्स करणं, त्यांना ट्रिपवर घेऊन जाणं. आम्ही करतो दरवर्षी गेट टुगेदर, बट त्याच्या 1 महिना आधी तर फक्त माझी कसरत व्हायची की चला, कारण माझ्यातच तसा तो एंटू आहे की रिसॉर्ट बघा, बुक करा, याला रावण्या करा, त्याला रावण्या करा, याच्याशी भांडा, असं सगळं मी करते. ह्यावेळेस माझ्या जोडीला आयुष होता. आयुषने मला खूप हेल्प केली आणि मला खूप बरं वाटतं की फॅमिलीतलं असं कोणीतरी आलं आहे माझ्याबरोबरचं, जो माझ्यासारखाच असा आहे की चल दीदी हे करू, चल दीदी ते करू. सो आम्ही दोघांनी छान ट्रिप अरेंज केली होती. आम्हाला मावशीने पण खूप हेल्प केली होती. माझ्या दादाला तेवढा वेळच नसतो की तो आमच्या सगळ्या ह्याच्यात बघेल, बट स्टील त्याने पण हेल्प केली. अशी छानशी आमची ट्रिप झाली आहे. तुम्ही आमची मजा मस्ती तर बघितली असेल. सगळ्यांचं इंट्रोडक्शन मला खूप डिटेलमध्ये नाही देता आलं, कारण सगळेच धुंदीत होते त्यांच्या खेळण्याच्या मजेच्या. सो अशी काहीतरी होती माझी फॅमिली ट्रिप किंवा फॅमिली स्टेकेशन. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला, आणि आता मी माहेरी येते माझ्या घरच्यांना सुद्धा. बाय.